टाळायची, कशी जोडायची, कशी चार्ज करायची, ती वस्तू कशी वापरायची याची माहिती देणारी एक पुस्तक भेटते, त्याला म्हणतात युजर्स मॅन्युअल. कोणती वस्तू विकत घेतल्यानंतर त्या पॅकिंगच्या बॉक्समध्ये एक कागद असतो की ही वस्तू कशी वापरायची. त्या युजर्स मॅन्युअल कोणत्याही वस्तू बरोबर कॉमन भेटतं. पण दुर्भाग्य असं आहे, जेव्हा माणसाचा जन्म होतो त्या माणसाला कसं हाताळायचं याचं युजर्स मॅन्युअल आपल्याकडे नसतं. म्हणून संस्कार शिबिराची गरज आहे. या मुलांशी कसं बोलायचं, या मुलांशी कसं हाताळायचं. आणि आजची पिढी जी आहे ही वैचारिक दृष्टीला फार परिपक्व आहे. वागण्याबद्दल, तत्वज्ञानाबद्दल, मानसशास्त्राबद्दल, फिलॉसॉफी, तुमच्या लेवलचे प्रश्न ह्या विद्यार्थ्यांना विचार, ह्या विद्यार्थ्यांकडे त्याचे उत्तर सापडतील. कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारा, ह्या विद्यार्थ्यांकडे त्यांचे उत्तर पुढे. पण आपले मुलं मोठे झाले हे आपण समजूनच घेत नाही. आणि स्पष्ट सांगतो, मुलांच्या भावनाला आपण 0% किंमत देतो. मी यांच्याशी बोललोय, यांच्याशी काम केलंय, पण यांच्या डोक्यात जे काही पडलंय की मी, माझा स्वभाव असा आहे, मी हे, आपण कधी कधी पालकांकडनं चुकी होती. आदरणीय भाऊंनी जे सांगितलं, त्यांनी फार महत्त्वाचा विषय सांगितला की आपण पॉझिटिव्ह बोललो पाहिजे, तसे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जातं. पण आपण आपल्या मुलांना सांगतो तो शेजारच्या बंड्या आयुष्यात काहीतरी करू शकेल, पण तू काही करू शकत नाही, तू कधी सुद्धा सुधारणार नाही, तू कधी सुधारणार नाही, हे तुला कधी जमणार नाही, तू कायमचा असाच आहे, तू असंच करतो. आणि तो पण म्हणतो मी असाच आहे, तर त्याच्या डोक्यात फिक्स बसतं मी असंच आहे. पण त्याची संभावना कधी जागा करणार, त्याची पॉसिबिलिटी कधी जागा करणार, तो काय करू शकतो हे कधी बघणार. आणि आपल्याला मुलाच्या करिअर पेक्षा आपल्याला तुलनेमध्ये इंटरेस्ट असतो. कारण आपण एकमेकाला जर भेटलो तर आपण विचारतो तुझा मुलगा काय करतो, माझा मुलगा काय करतो, तुझी मुलगी काय करते, माझी मुलगी काय करते. आणि त्यांनी जर सांगितलं ना माझी मुलगी सकाळी उठल्यावर धुणं भांडी करते, खूप सिन्सिअरली काम करते आणि अभ्यास पण करते, वर्गात पहिली, बस तिची मुलगी सिन्सिअरली काम करते आणि माझी मुलगी तर करत नाही. तिची मुलगी वर्गात पहिली आहे, माझी मुलगी तर वर्गात पहिली नाहीये. त्या तिने सांगितलेल्या वाक्य जेव्हा ती बोलते ना, तर सगळा मेकअपचा वापर करून ती बोलत असते, वाव नाही छानच आहे, तुमचं कामच छान आहे. पण त्या चेहऱ्यावर जे हास्य असतं ना, त्या हास्याच्या मागे भयानक राग असतो आणि तो राग घरात येऊन काढला जातो. कारण त्या महिलेला तोपर्यंत काही तक्रार नसते, जोपर्यंत शेजारची मुलगी पहिली येत नाही तोपर्यंत हिला हिच्या मुलीबद्दल काही तक्रार नसते. जोपर्यंत शेजारची मुलगी भांडे घासायला एक्सपर्ट होत नाही तोपर्यंत हिला तक्रार नसते. आणि आपण त्या मुलांना रॅट रेस मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाच्या, आपल्या डोक्यात संकल्पना बसल्या, अभ्यासात यशस्वी झाला म्हणजे मुलगा यशस्वी, असं काही नाही. कॉमन काही प्रश्न विचारतो, माझा पालकांना प्रश्न आहे, पुरुष पालकांना माझा प्रश्न आहे, प्रामाणिकपणे मला सांगा, इथं जेवढे पुरुष पालक आहेत मला सांगा, तुमच्यापैकी सरकारी नोकरी करणारे किती लोक? हात वर करा. सरकारी पगार घेणारे 1 2 3 4 5, धन्यवाद, हात खाली. इथं बसलेल्या पालकांपैकी 5 लोक असे आहेत जे सरकारी पगार घेतात. इथं बसलेल्या पालकांपैकी किती पालक आहेत जे प्रायव्हेट नोकरी करतात? हात वर करा. 1 2 3, 3 पालक आहेत प्रायव्हेट नोकरी करतात, 5 पालक आहेत सरकारी नोकरी करतात. इथं बसलेले किती पालक आहेत जे छोटा मोठा काही पण व्यवसाय करतात? व्यवसाय, हात वर करा. व्यवसाय करतात ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता मला सांगा, 3 आकडे समोर आले. सरकारी नोकरी करणारे 5 लोक, प्रायव्हेट नोकरी करणारे 4 लोक आणि व्यवसाय करणारे 11 लोक. 11 लोकांना जर विचारलं व्यवसाय काय करता, का करता, तर त्यातले काही लोक म्हणतील वडिलांचा व्यवसाय होता म्हणून, काही लोक म्हणतील शाळा शिकलो जमलं नाही, नोकरी भेटली नाही म्हणून, आणि काही लोक म्हणतील व्यवसाय करायचा होता म्हणून करू. माझा प्रश्न आहे, पालकांमध्ये फक्त 5 लोक सरकारी नोकरी करतात, 4 लोक प्रायव्हेट नोकरी करतात आणि 11 लोक व्यवसाय करतात. सगळ्यात जास्त व्यवसाय करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यानंतर शेती येते, शेतीचं प्रमाण जास्त आहे.
सगळ्यात जास्त व्यवसाय करणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. नोकरी करण्याचं प्रमाण फक्त 5 लोकांचं आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांचं, सरकारी नोकरी करण्याचं 5 लोक आहे, व्यवसाय करणारे 11 लोक आहे, प्रायव्हेट नोकरी करणारे 3 लोक आहे. आणि आपण आपल्या मुलांना सगळ्यात जास्त प्रमाण असणाऱ्या क्षेत्रासाठी मोल्ड करायला पाहिजे का सगळ्यात कमी प्रमाण असणाऱ्या क्षेत्रासाठी मोल्ड करायला पाहिजे? पालकांना प्रश्न आहे. दुसरा आहे, ज्या क्षेत्रामध्ये कमी प्रमाण आहे त्यासाठी मोल्ड केली तर कॉम्पिटिशन वाढणार आहे, आणि कॉम्पिटिशन वाढून आपण त्यांच्या आयुष्यात आनंद देतोय का तणाव देतोय, विचार केला पाहिजे. आणि अतिशय आनंदाची बातमी आहे की आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप चांगला निर्णय या सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. मला राजकीय वर कशाचं भाष्य करायचं नाही, माझा कोणत्या पक्षाचा काही संबंध नाही, पण सेंट्रल गव्हर्नमेंटने एज्युकेशन पॉलिसी खूप चांगली केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे या जून पासून ती इम्प्लिमेंट होणार आहे असं अपेक्षित आहे. नाही झालं तर पुढच्या शैक्षणिक वर्षात निश्चित होणार आहे, कारण कॉलेजपर्यंत ते सगळं पोहोचलेलं आहे. आणि मॅडम आहेत, नवले मॅडम आहेत, कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत, त्यांना कल्पना असेल. आज कॉलेज पण कन्फ्युज आहे की पुढच्या वर्षी नवीन शिक्षण प्रणाली काय येणार आहे. त्यांनी सांगितलंय मुलाला म्युझिक आवडतं ना, म्युझिक घेऊ द्या. सगळे सब्जेक्ट आहे, आणि जे सब्जेक्ट तुमच्या कॉलेजला नाही ते दुसऱ्या कॉलेजला आहे, ते सब्जेक्ट घेऊन सुद्धा तो काम करू शकतो. अशा पद्धतीची पॉलिसी आहे. ही पॉलिसी शासनाला का घ्यावी लागली? कारण शासनाला लक्षात आलं नोकरी करण्याची मानसिकता, इंग्रजांच्या काळातली मानसिकता अजून आपल्या देशामध्ये गेले नाही, आणि मुलाला जे करायचं त्यामध्ये वाव भेटला पाहिजे. आपण विनाकारण त्यांना रॅट रेसमध्ये आणतोय. आपण त्यांना कुठेतरी आपल्या फ्रेममध्ये मोल्ड करतोय. त्याला जे करायचं ते बोलू द्या, त्याला ते ऐका, आणि त्याला ते समजून सांगा, त्याला ते रिअलाइज होऊ द्या. बैठे बैठे सावधान. मी वकीलकी करू का थांबू? बोलू द्या. तर हे जे आहे, मी एक उदाहरण सांगतो. ट्रेनिंगसाठी मी एका कंपनीमध्ये गेलो, आणि कंपनीचा 200 स्टाफ माझ्या समोर होता. पहिलं ट्रेनिंग होतं, पूर्ण दिवस. सकाळी 9 ते 6 मी ट्रेनिंग दिली. पुण्याची कंपनी. सकाळी 9 ते 6 मी ट्रेनिंग दिली, आणि सकाळी 9 ते 6 ट्रेनिंग दिल्यानंतर कंपनीला वाटलं चांगलं ट्रेनिंग आहे. त्यांनी सांगितलं सर तुमची कन्सल्टन्सी आम्हाला हवी आहे, आणि आम्हाला थोडे डिपार्टमेंट करायचे म्हणे, आणि त्यामध्ये डिपार्टमेंट हेड निवडायचे. तर तुम्ही आम्हाला काही चांगले लोक निवडून द्या म्हणे. तुम्हाला काय वाटतं कोण डिपार्टमेंट हेड केले पाहिजे? आम्ही पण निवडतो, तुम्ही पण निवडा, मग आपण बघू काय करायचं. मी त्यांना विचारलं किती निवडायचे? म्हणे 5 लोक निवडायचे. मी त्यांना मला जे चांगले वाटले ते 6 लोकांची यादी दिली. हे लोक मला चांगले वाटतात, माझ्या दृष्टीने हे डिपार्टमेंटला चांगलं लीड करू शकतील. ते म्हणे सर आपल्या दोघांमध्ये, मॅनेजमेंटच्या आणि तुमच्यामध्ये, तुम्ही जे लोक दिले त्यामध्ये 3 लोक कॉमन आले. म्हणलं व्हेरी गुड. आणि त्या कॉमन मध्ये एक माणूस होता, वय वर्ष फार कमी, 36 वर्षाचं वय, आणि त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवून त्यातल्या 4 लोकांना प्रमोशन दिलं, हाईक दिली. त्यातला तो एक माणूस होता 36 वर्षाचा, त्याला 60,000 रुपये पगार होता, आणि त्याला जनरल मॅनेजर केलं, आणि त्याचा पगार केला 1 लाख रुपये, म्हणजे 40,000 रुपये त्याला पगार वाढून दिला, आणि हा डिपार्टमेंट लीड करेल म्हणून. मी पण खुश झालो. त्यांनी मला विचारलं याला जीएम करायचं? म्हणलं सर एकदम बेस्ट आहे, परफेक्ट माणूस आहे, डन. कधी कधी हे निर्णय पण चुकतात. आणि झालं, 40,000 रुपये त्याला पगार वाढून दिला, 1 लाख रुपये पगार केला, आणि आमचं ठरलं की आता अशा पद्धतीने ट्रेनिंग घ्यायची. 4थ्या दिवशी मला त्या कंपनीच्या डायरेक्टरचा फोन आला. म्हणे सर ज्याला आपण जीएम केलं ना, 40,000 रुपये पगार वाढून दिला, त्यांनी राजीनामा दिला. मला वाईट वाटलं. अरे म्हणलं आपला निर्णय चुकला, काहीतरी चुकलं. म्हणलं मला त्यांच्याशी बोलायचंय. मी 3ऱ्या दिवशी त्या कंपनीमध्ये गेलो. ज्यांनी राजीनामा दिला त्या मुलाला, त्या माणसाला बोलवलं, त्याला विचारलं, म्हणलं साहेब तुम्ही का राजीनामा दिला? म्हणे साहेब ह्या कंपनीत येण्या अगोदर मला पगार होता 1,20,000 रुपये. नीट ऐकून घ्या बरं का तो काय बोलतोय. या कंपनीत येण्या अगोदर मला पगार होता 1,20,000 रुपये, आणि 1,20,000 पगार सोडून मी 60,000वर ह्या कंपनीत कामाला आलो. मला वाटलं याला 20,000 अजून जास्त पगार पाहिजे म्हणून हा नाटक करतोय. पण जेव्हा तो बोलायला लागला मी ऐकतच राहिलो. पुढे तो बोलला सर 1,20,000 पगार सोडून मी 60,000 नोकरीवर का आलो? कारण 1,20,000 पगार मला होता, पण मला जबाबदारी मोठी होती, आणि ह्या क्षेत्रामध्ये मी इच्छेविरुद्ध आलेलो आहे, आणि मला हे काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे मला हे काम वाटत नाहीये, मला हा तणाव वाटतोय. आणि वयाच्या 34 वर्षापासून, मागच्या 3 वर्षापासून मला बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या सुरू झाल्या, आणि मला बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या नकोय.
म्हणून मी 1 लाखाची नोकरी सोडून 60,000 रुपये पगारावर या कंपनीमध्ये कामाला आलो आणि इथं तुम्ही मला परत जीएम केलं म्हणजे माझी परत शुगरची आणि बीपीची गोळी वाढणार आणि मला ते नकोय, मला पैसा नकोय, मला जगायचंय, मला बीपीने आणि शुगरने मरायचं नाहीये, म्हणून मला पगार कमी असला तरी चालेल पण मला तणाव नकोय. ही मानसिकता असे लोक आज कॉर्पोरेट लेवलला सापडताय. त्यामुळं विद्यार्थ्यांना करिअरचं स्वातंत्र्य देणं, विद्यार्थ्यांना करिअरमध्ये त्यांना काय हवं हे समजून घेणं. विचारा या मुलांना, मी अनेक मुलांना प्रश्न विचारला, नोकरी करायची बिझनेस करायचा, मुलींचे पण उत्तर आले बिझनेस करायचे. का करायचे? कारण स्वातंत्र्य असतं, फ्रीडम असतं. याचा अर्थ मी असं अजिबात म्हणत नाहीये, हे मुलांसमोर सांगतोय की मुलं जे म्हणतात ते त्यांना करू दे, असं नाहीये. कारण याचा फायदा जर तुम्ही घ्यायला लागले, बैठे बैठे सावधान, याचा फायदा जर तुम्ही घ्यायला लागले, मी वकिलकी गेली आणि याचा फायदा जर तुम्ही घ्यायला लागले पालकांबरोबर, ते पण चुकीचं आहे. आपल्याला सुवर्ण मध्य साधायचं, आपल्याला संवाद घडून आणायचा आहे. आणि संवाद घडून असताना सांगण्यापेक्षा जाणीव करणं फार महत्वाचं आहे. मी स्पष्ट सांगतो, अनेक मुलांचा बिहेवियर, त्यांचं वागणं जेव्हा आम्ही तपासतो तेव्हा लक्षात येतं ते वागणं त्यांनी पाहिलेलं असतं. कारण याच्यावर मी ठाम आहे, मुलं तसेच वागतात जे वागताना त्याने घरातल्या जवळच्या लोकांना पाहिलेलं असतं. मुलं तसेच चिडतात, तसं चिडताना त्याने घरातल्या लोकांना पाहिलेलं असतं. लग्न झाल्यानंतर मुली तशाच वागतात नवऱ्याबरोबर जसं वागताना त्यांनी जवळच्या लोकांचं पाहिलेलं असतं. मुलं जास्त ऐकण्यापेक्षा अनुकरणातून शिकतात. त्यामुळं घरात मुलगा जन्माला आला, लग्न जेव्हा होतं ना, लग्न, मी माझ्या कुटुंबात राहत होतो आणि माझं लग्न झालं आणि माझी पत्नी माझ्या घरात आली. ती पत्नी घरात आल्यानंतर काही दिवस घरातलं वातावरण सगळं बदलतं, सगळ्यांचं वागणं बदलतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य आला, तेव्हा सुद्धा घरातलं वागणं बदलतं, घरातलं वातावरण बदलतं. जेव्हा मुलगा घरात जन्माला येतो तेव्हा सगळ्या पालकांची जबाबदारी असली पाहिजे की घरातलं वातावरण बदललं पाहिजे, कारण मुलं अनुकरणातून शिकतात. आपण उठल्यानंतर चादरीची घडी कधी घालायची नाही आणि आपण मुलांना सांगायचं, आपण उठल्यानंतर चादरीची घडी घालायची नाही आणि आपण मुलांना सांगायचं उठल्यावर चादरीची घडी घालून ठेव. नाही फरक पडणार साहेब शिबिराने, नाही फरक पडणार ट्रेनिंगने. आणि हे मुलं पण बोलले पाहिजे, माझा पोटाचा घेर माझ्या मुलीने कमी केलाय. सेशन मध्ये मी चहा जास्त घेतो कारण मला कसलंही व्यसन नाही. आमच्या ट्रेनिंग प्रोफेशन मध्ये लोकांना आश्चर्य वाटतं, दिवसभर बोलतात चहा नाही, दारू नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही, पण म्हणलं सॉरी, तंबाखू नाही, दारू नाही, सिगरेट नाही, मला कसलंच व्यसन नाही, पण मला चहाचं व्यसन आहे कारण ब्रेनला स्टिम्युलेशन साठी चहा लागतो. माझ्या छोट्या मुलीने सांगितलं, पप्पा तुम्हाला चहा लागतो सेशनला, मान्य, पण घरी असल्यावर चहा घ्यायचं नाही. म्हणलं डन. माझा चहा तिने कमी केला. माझा चहा कमी करण्यासाठी ती माझी गुरु आहे. तिला चार्ज दिला मी सेशन मध्ये बिझी असतो, मी तिला सांगतो ह्या दिवशी मी फ्री आहे, हा दिवस तुझा, तू प्लॅन कर, मी काय करायचं. ते म्हणते काही नाही, तिचे प्लॅन फार मोठे नसतात. ते म्हणते आपण बॅडमिंटन खेळू. मी म्हणतो तुला श्रीखंडपुरीचं जेवण देतो, ते म्हणतात नाही सर मला मिरची भाकर पाहिजे. आणि आपण म्हणतो काय कमी पडलं तुझ्यासाठी? अरे तिच्यासाठी काय कमी पडलं? तिची इच्छा आहे माझ्यावर बॅडमिंटन खेळावं, तिची इच्छा आहे एकमेकाबरोबर गप्पा मारावं, तिची इच्छा आहे प्रेमाने जवळ घेऊन कुरवाळावं. अरे पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा सेम घडतं. माझ्या पत्नीला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, माझ्या पत्नीला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, हे कधी तिने सांगितलं नाही आणि हे कधी मी समजून घेतलं नाही आणि आपण एका घरात राहतो. पालक सांगतात, साधा विषय, आंब्याचा सीझन आहे, आंबा खाल्ला कोय लावली झाड येतं, पण आंब्याचं झाड कोय लावल्यानंतर त्याला फळ लगेच येत नाही, फळ घ्यायला त्याला काही वर्ष लागतात. आणि मुलांमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले की आपण म्हणतो मुलं माझ्याशी बोलतच नाही. मागचे 10-15 वर्ष जेव्हा ते बोलत होते तेव्हा आपण ऐकलं नाही. शाळेतून आल्यानंतर तो बोबडे भाषेत, आज काय झालं ते सरांनी असं शिकवलं, आपण म्हणतो मला वेळ नाही बेटा मला जायचंय. जेव्हा ते बोलत होते तेव्हा आपण ऐकत नाही आणि आता आपण म्हणतो की ते बोलत नाही. कुठं थांबलाय संवाद? कुठं हा गैरसमज झालाय? कुठं हा भावनिक दुरावा निर्माण झालाय? आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय मी मुलांना पण सांगितलंय की माझी आई आहे यात मला काडी मात्र शंका नाही आहे. माझी आई आहे यात मला काडी मात्र शंका नाही, पण माझी आई माझी चांगली
आवाज, माझी आई माझी चांगली मैत्रीण झाली पाहिजे. माझे वडील आहे, पण माझे वडील प्रश्न आहे, माझे वडील माझे चांगले मित्र आहेत का? आणि या मुलांना सांगितलंय की तुमचे पालक, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचे गुरु, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचे गुरु, हे 3 लोक असे आहेत जे फक्त तुमच्या हिताचा विचार करतील आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम येतं. तुमच्या सगळ्या चुका माफ आहे. एकदा तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भूतकाळ विसरा आणि भविष्यासाठी काम करा. कारण या मुलांचं वय काय? 14 वर्ष. मी केस स्टडी मध्ये काही मुलांना विचारलं की बेटा तू अंदाजे किती वर्ष जगशील? म्हणे 18 वर्ष जगेल. तुझं आज वय काय? म्हणे 14 वर्ष, सॉरी 80 वर्ष जगेल. आणि तुझं वय काय? म्हणे 14 वर्ष. 80 वर्षातले फक्त 14 वर्ष झाले. किती वर्ष बाकी आहे? आणि या 14 वर्षामध्ये तू याचा राग धरलाय, पप्पाचा राग धरलाय, मम्मीचा राग धरलाय, तुझ्या मनात आहे की पप्पा हिटलर आहे. 14 वर्षामध्ये हे संस्कार झाले आपल्यावर. आणि मग पुढचे 70-80 वर्ष कसे जगणार तुम्ही? म्हणून त्यांना सांगितलं आपल्याला भूतकाळ सोडायचा आहे आणि भविष्यामध्ये आपण स्वतः कसं पाहायचं आहे. मुलांना सांगितलं माझ्यात कॉन्फिडन्स नाही, तुझ्यात कॉन्फिडन्स नाही. त्याला विचारलं तुला का बोलता येत नाही? म्हणे माझ्यात कॉन्फिडन्स नाही. म्हणलं तुझ्यात कॉन्फिडन्स नाही तुला कोणी सांगितलं? आठव, कोणी सांगितलं? तुला बोलता येत नाही तुला कोणी सांगितलं? तू हुशार नाही तुला कोणी सांगितलं? तुला इंग्लिश येत नाही म्हणजे तू हुशार नाही कोणी सांगितलं? तू महाराष्ट्रामध्ये चांगला प्रसिद्ध होऊ शकत नाही तुला कोणी सांगितलं? बोलण्यात ना लक्षात आलं हे कधी आईने सांगितलं. तुला जर इंग्लिश नाही आलं ना तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुला इंग्लिश आलं पाहिजे. तुला इंग्लिश नाही आलं ना तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. तू रिअलिटी चेक करतो, मला इंग्लिश येतं का? नाही, मला इंग्लिश येत नाही. आईने काय सांगितलं? प्रोग्रामिंग काय? मला इंग्लिश नाही आलं तर मी आयुष्यात काहीच शकत नाही. मला इंग्लिश येतं का? नाही, मला इंग्लिश येत नाही, मग मी आयुष्यात काहीच करू शकत नाही. हा पालकाचा हेतू नसतो आपल्या मुलांमध्ये निगेटिव्ह फीडिंग करणं. हे कळत न कळत होतं. हे नॉन व्हर्बल संवाद म्हणतात. न बोलता हे बोललं जातं. एक उदाहरण सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. सासू सुना दोघी नोकरी करत असतात आणि एक दिवस सासूबाई नोकरीवरून घरात येते, घरात पाय टाकते आणि अंदाज घेते सुनबाई आलेली आहे का. आणि सासूबाईच्या लक्षात येतं यस सुनबाई आलेली आहे आणि सासूबाई लगेच सुनबाईला आवाज येईल अशा आवाजात बोलायला सुरुवात करते. आज आमच्या ऑफिसमध्ये इंटरनल ऑडिट होतं. दिवसभर जाम झाले मी. सगळे साहेब लोक ऑफिसमध्ये होते. कंबर जाम झालंय. अशी आडवी झाल्याशिवाय रग मोडणारच नाही माझी. दुपारी जेवायला पण भेटलं नाहीये. भयानक ऍसिडिटी झाली. खूप डोकं दुखतंय. मला काय करावं काहीच सुचत नाही. असं सासूबाई सुनबाईला आवाज येईल अशा आवाजात बोलायला सुरुवात करते. असं सासूबाई सुनबाईला आवाज येईल अशा आवाजात बोलायला सुरुवात करते. काय बोलते तुम्ही ऐकलंय, पण माझा प्रश्न आहे सासूबाई तेच बोलायचं होतं त्यांना की जे ते बोलल्या, का त्यांना काहीतरी वेगळं बोलायचं होतं? वेगळं बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? काय बोलायचं होतं? पालक फुलारी साहेब काय बोलायचं होतं त्यांना? स्वयंपाकाचं काय ते तू बघ, माझ्याकडून स्वयंपाकाची मदत होणार. सासूबाई ज्या बोलल्या, सासूबाईंनी जे शब्द वापरले, सासूबाई ज्या बोलल्या, सासूबाईंनी जे शब्द वापरले ते त्यांना बोलायचं नव्हतं. आणि जे त्यांना बोलायचं होतं किंवा त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून जे बोललं गेलं त्यासाठी त्यांनी शब्द वापरले नाही. आपण आपल्या मुलांशी जे बोलतोय त्यातून काय बोललं जातंय याचा विचार आपण करतो का? सासू आणि सून खतरनाक विषय तो. सासू म्हणजे सारख्या सूचना, सासू सारख्या सूचना, आणि सून म्हणजे सूचना नको, सून सूचना नको. आणि सासू सुनेच्या वादामध्ये त्या महिलेचा, त्या आईचा, सासूबाई काहीतरी बोलल्या म्हणून मूड खराब असतो आणि रागा पोळ्या सुरू असतो आणि ती सगळी एनर्जी त्यात जात असते. सासूबाईचं तुझं जमत नाही, यात तुझ्या मुलांचा आणि मुलीचा काय संबंध? पण मुला मुलींवर ते संस्कार होत आहे. मग तुम्ही आजीबद्दल, आणि तुम्ही किती म्हणा मुलांना आजी आजोबावर प्रेम आहे, तुम्ही किती काही करा ते नातं फार वेगळं आहे आणि ते नातं तुम्ही तोडू शकत नाही. आणि तोडलं तर नाते कसे तोडायचं हे शिकलं जात आहे. त्यामुळे माझे पालक सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे, फार महत्वाचा विषय मी यांना दिला आणि यांच्यावर फार 2 तासामध्ये फार महत्वाचे विषय काम केलंय आणि आदरणीय महाराज त्यावर पुढच्या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांकडनं ते असाइनमेंट पण करून घेणार आहे. त्यावर जर आपण काम केलं ना, कारण झाड जे असतं ना, झाडाचं वैशिष्ट्य आहे
झाड वरच्या बाजूनी पण वाढतं आणि झाड खालच्या बाजूनी पण वाढतं. झाड वरच्या बाजूनी पण वाढतं, झाड खालच्या बाजूनी पण वाढतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, झाड जितकं वर वाढतं तितकंच ते खाली वाढतं मुळांच्या माध्यमातून. आणि मुळं जितके खोलवर जातील, मुळं जितके मजबूत होतील ना, तितकी वर झाडाची मजबूती वाढते. किती वादळ येऊ दे आयुष्यामध्ये, किती संकट येऊ दे आयुष्यामध्ये, मुळं जर मजबूत असेल तर झाडाला काहीच होत नाही. आणि मुळं जर मजबूत नसतील, मुळं जर जास्त खाली गेले नाही, तर थोडं वादळ आलं का झाड पडेल आयुष्यात. म्हणून आज समाजामध्ये शिक्षण वाढलंय. एक कालावधी होता की ज्या कालावधीमध्ये आपला देश साक्षर करण्यासाठी गव्हर्नमेंट आणि सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या होत्या, एनजीओ कामाला लागल्या होत्या की देशामध्ये 100% साक्षरता असली पाहिजे. आज सगळे साक्षर झाले, पण दुसरा शब्द समोर आलाय, भावनिक निरीक्षर. आज भावनिक लेवलला कुठेतरी कमकुवत झालंय. याचं कारण आहे मुळं जे आहेत ना, ते मुळं जमिनीमध्ये खोलवर गेले नाहीये. झाड फक्त वरच्या बाजूला वाढतंय. मुलांची टक्केवारी वाढली आहे, मुलं वर्गात पहिले आले आणि मुलं शांत झाले. आज अनेक घरामध्ये ह्या मुलांशी बोललो, अनेक ठिकाणी मुलं एकटे रडतात, पांघरून घेऊन रडतात. विचार करण्याचा विषय की आईचा खांदा सुद्धा आज रडायला मुलांना कम्फर्टेबल वाटत नाहीये. भावनिक निरीक्षणाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आज मुलांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे इतकं महत्वाचं आहे. मुळं कोणत्याही झाड वर जितकं वाढतं तितके मुळं खाली वाढतात. पण मुळं खाली खोलवर का जाऊ शकत नाही, त्याचे दोन कारण आहे. पहिलं कारण आहे, त्या झाडांना जर वरचीवरच जर पाणी मिळालं, वरचीवरच जर खतं मिळाले, तर मुळांना खाली जाण्याची गरज नाहीये. आज आपल्या मुलांना सगळं रेडीमेड आहे. उन्हात नको जाऊ, मे महिन्याचं ऊन आहे, कशी प्रतिकार शक्ती वाढणार यांची? मुलांना सगळं रेडीमेड भेटतंय. झाडांना जर वरचीवर जर पाणी मिळालं तर मुळं खाली जात नाही, पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण आहे, खाली जर काळा खडक असेल तरी मूळ खाली जात नाही. काळा खडक म्हणजे इतकं कठोर झाले मुलं, पण जाऊ द्या, ह्या पप्पाचं असंच असतं, सोडून द्या. ते कठोरता सोडावं लागेल आणि त्यांना जाणीव करून द्यावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टीला एकच पर्याय आहे, तो म्हणजे संवाद. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये उद्या आणि परवाच्या माध्यमातून या मुलांच्या सवयी, हॅबिट, कारण लोक सवय फार महत्वाच्या आहे. आपल्या सवयी आपल्या भविष्य घडवत असतात. आणि भविष्याच्या बाबतीत मुलांना क्लिअर समजलंय की भविष्य हे घडत ते घडवायचं आणि भविष्यासाठी स्वतः घडायचं. आणि स्वतः घडण्यासाठी मुलांना वाटतं की माझ्या आईबद्दल, माझ्या आजीबद्दल, माझ्या बाबांबद्दल, माझ्या वडिलांबद्दल भूतकाळाच्या या एवढ्या वर्षामध्ये विनाकारण गैरसमज झाले आणि ते गैरसमज त्यांना काढायचे. मुलांच्या टाळ्या खूप काही बोलतात आणि हे चुकीचं नाहीये. त्यामुळे माझी पहिली विनंती आहे की ह्या 10 दिवसाच्या शिबिरानंतर तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ नका. आणि वरून हेच शिकवलं का तुम्हाला विजयवन करणे? हेच शिकवलं का तुम्हाला महाराजांनी? अरे कुटुंबासारखं सांभाळताय, दगडे साहेब असतील, महाराज असतील, कारण ते योगासाठी जेव्हा आले ना, महाराजांचा सत्कार करायला किती टाळ्या पडल्या तुम्ही बघितलं. स्वतःच्या मुलासारखं शिकवताय, दगडे सर असतील, अजून संस्कृत शिकवणारे सर असतील, त्या दिवशी मी आलो बघितलं, महाराज असतील. आणि आपण एका शब्दात हेच शिकवलं का तुम्हाला त्यांनी? आपल्या मुलांसाठी, आपल्या पोटच्या गोळासाठी हे लोक काम करताय साहेब. मग यांच्या मनात यांच्याबद्दल एक काहीतरी गुरु म्हणून इमेज आहे, मग त्यांना काय फिडिंग जात आहे? त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना सपोर्टची गरज आहे. आणि हे तुमच्याशी बोलतील की पप्पा मला सकाळी लवकर उठायचंय पण मला येतच नाही, आई मला मदत कर सकाळी उठवायला. एका दिवसात नाही होणार आहे, हळूहळू मी सवय लावतो, मला मदत कर. मला शिबिरामध्ये सवय लागली सकाळी उठवायचं, कारण इथं सवय लागली स्वतः उठून भांडे घासायचं. उद्या जेवण झालं का तुम्ही म्हणशाल हे संपलं का तुझं शिबिर? त्याला सपोर्ट करा. अरे बेटा शिबिरामध्ये छान सवय लागली होती, मग घास की आज भांड. ही भाषा वापरली तर काय प्रॉब्लेम आहे? त्या भाषांच्या त्या शब्दांबरोबर तुम्ही शब्द वापरा, शब्दाने संवाद साधा. पण आज शब्द कमी असतात आणि शब्दांच्या मागे भावना जास्त असतात. त्या रागाच्या असतील, त्या द्वेषाच्या असतील, त्या तुलनेच्या असतील. आणि मुलांना पॉसिबिलिटी द्या. आज कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आज 2 तास काम केलं, कधी स्टेजवर न बोलणारे बोलले. आणि याच्यामध्ये अनेक ठिकाणी स्वतःचं फिडिंग झालेलं असतं. आपण काही उदाहरणं घेऊ, जे केस स्टडी घेतले ते, किंवा त्याच्या व्यतिरिक्त जरी कोणी मुलं असेल तर मी तुम्हाला काही गोष्टी फक्त सांगतोय, मांडतो. आणि मला अशी अपेक्षा आहे
की ते पालकांबरोबर आपल्याला करायचं आहे, शिबिरानंतर करायचं आहे, आणि ज्यांना शक्य त्यांनी आज करा. काही गोष्टी सांगतो, उदाहरण सांगतो मी. या कोण येतं केस स्टडी म्हणून? एखादा इथं ज्यांचे पालक आहेत, कोण येतं? तू येतो? बरं ये. चला, अजून कोण येतं? ये. बरं ये. हा ये ये. अजून मुलींपैकी ये ये ये. कोण येतं? ये ये ये. केस स्टडी म्हणून हे मुलं यायला तयार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे केस स्टडी काय? तुमच्या पालकांबरोबर मुक्त संवाद. मी एकच विषय, एकच असाइनमेंट सांगितलंय, तुम्हाला तुमच्या पालकांबरोबर संवाद साधायचा आहे. आणि तुमच्या 100 चुका भूतकाळातल्या तुमची आई तुम्हाला माफ करेल. कारण तुमच्या आईचं तुमच्यावर कारण तुमच्या आईचं तुमच्यावर, तुमच्या भूतकाळातल्या 100 चुका तुमचे वडील माफ करतील. कारण तुमच्या आईचं, तुमच्या वडिलांचं तुमच्यावर. आणि हे जर असेल, आणि हा माझा शब्द जर खोटा ठरायला नको, प्रेमाने ऐका आणि समजून घ्या त्यांच्या भावना काय, त्यांना म्हणायचं काय, त्यांना सांगायचं काय. आणि हे फक्त बोलायचं म्हणून हे लोक उभे राहिले. हे बोलायला तयार आहे तुमच्याशी. तुम्ही ऐकायला तयार आहात का? उदाहरण म्हणून घेऊ. ये बेटा ये. हा ये. काय नाव तुझं? शिवम साठी एकदा जोरदार टाळ्या. माझी पालकांना माझी एक विनंती आहे. हा कोणताही विषय पर्सनली घेऊन अशी हात जोडून विनंती, नम्रपणे विनंती. चालेल? परवानगी आहे? येस नो? पालक परवानगी आहे? थँक्यू. शुभमचे फॅमिली मेंबर कोण आहे? उभे राहा. शुभमचे कुटुंबातले नाही आलं कोणी? आलंय कोणी? लेडीज आहे? नाहीये. ओके, काय हरकत नाही. शुभम नाही आले तर हे तुला घरी करायचंय. ओके, ठीक आहे. पालक नाही आले, तुला काय वाटतं का नसतील आले? काही काम असेल त्यांना. हा, व्हेरी गुड. काही काम असेल त्यांना. पालक नाही आले याचं कारण काय? काही काम असेल त्यांना. नीट समजून घ्या. 4:30च्या अगोदर जर असं झालं असतं आणि पालक आले नसते तर तुझं उत्तर काय होतं? पालक नाही आले, का नसतील आले? मी चिडला असतो त्यांच्यावर, का म्हणून नाही आले. मी काय सांगतो समजून घ्या. 4:30 म्हणजे मी 4:30ला इथं आलोय आज. 4:30च्या अगोदर जर पालक नाही आले तर तुझी प्रतिक्रिया काय असते? त्यांनी सांगितलं मी चिडलो असतो त्यांच्यावर, का म्हणून नाही आले. आता पालक नाही आले, आता त्याचं म्हणणं काय? काही काम असेल त्यांची. हे बदलायला तयार आहे. आणि हे एक नाही, अनेक उदाहरणं तुम्हाला मी दिली, छोट्या छोट्या मुलांची दिलो. मला वाटतं सगळ्या पालकांनी याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि 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 मी प्रामाणिकपणे सांगतो साहेब, मला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे. अध्यात्मामध्ये कोणाचं वय नसतं, काही नसतं. याच्या प्रामाणिकपणाला मी चैतन्यपूर्वक नतमस्तक होतो. हा प्रामाणिकपणे या मुलांमध्ये असतो. म्हणून म्हणतात मुलं ही देवाघरची फुलं आहे. ते खरं बोलतात साहेब, जे आहे ते मनातलं बोलतात. शुभम, उदाहरण घेऊ आपण केस स्टडी. असा एक, आता हे सगळ्यांना क्लिअर करतो, इथं जेवढे मुलं आहे ह्या सगळ्यांच्या बाबतीत आई वडिलांच्या आयुष्यात आतापर्यंत कधीतरी राग आलेला आहे? येस नो? अरे आवाज नाही. येस म्हणा तर नो म्हणा, पण आवाज द्या. इथं सगळे मुलं आहे, तर तुम्हाला आतापर्यंत कधीतरी आई वडिलांचा राग आलेला आहे? येस नो? आता हा प्रश्न मी पालकांना विचारू. पालकांना माझा प्रश्न आहे, आपल्या या मुलांसाठी उत्तर द्या. तुम्ही लहान असताना तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा कधीतरी राग आलेला आहे? येस नो? कारण माणूस नावाचा प्राणी आहे, ते राग येणं नॅचरल आहे. त्याच्यात काही चुकीचं आहे का? येस नो? राग येणं हे नॅचरल आहे. त्यांना पण राग आलाय. म्हणजे एक उदाहरण सांगतो. एक पालक एकदम चिडले, हातात मार्कशीट घेऊन, का रे तू 4 विषयात नापास झाला, तुला समजत नाही का? निकाल लागला, 4 विषयात नापास झाला, तो आला, पप्पा निकाल लागला, मग हे मार्कशीट कोणतं आहे? मग तो बघतो, पप्पा हे माझं नाही तुमचं आहे. त्यामुळं आपण त्याला म्हणतो तू शाळेत पहिला आला पाहिजे, आपलं मार्कशीट काढून बघा की. माणूस नावाचा प्राणी कॉमन आहे. मग प्रत्येकाला राग येतो. मग शुभमला माझा अतिशय पर्सनल प्रश्न आहे आणि त्याला चॉईस आहे, उत्तर द्यायचं नाही द्यायचं, ती चॉईस आहे. नाही दिलं तरी चालेल, दिलं तरी चालेल. तुला तुझ्या पालकांचा या अगोदर राग येत होता माईक मध्ये? वडिलांचा? बरं, एखादं वडिलांचं उदाहरण सांग, का राग येतो माईक मध्ये बोलून? ते टीव्ही बघायला लागले, म्हणजे बघून नाही द्यायचे.
एकदा त्यासाठी टाळ्या. कारण ह्या टाळ्या ज्या आहे ना, मी प्रामाणिकपणे सांगतो, बैठे बैठे सावधान, मी प्रामाणिकपणे सांगतो, ह्या टाळ्या मी घेत नाही साहेब. मैं आपसे टालियां लेने के लिए नहीं आया हूं, कुछ देने के लिए आया हूं, ये दिमाग में डालो. या टाळ्या मला नकोय, ह्या टाळ्या तुमच्या मुलांसाठी आहे. याचं कारण सांगतो. मुलांच्या आज तुमच्यापेक्षा मुलांच्या टाळ्या आज जास्त आहे, आणि आपल्या मुलांसाठी आपण कौतुक न करणं, ऍप्रिशिएट न करणं हे सुद्धा चुकीचं आहे. ही सवय लागली आपल्याला, मला सुद्धा. माझ्यासारखे 50 वर्षाचे लोक सुद्धा घरामध्ये जर भाजी चांगली नाही झाली तर आपण लगेच बोलतो अशी काय भाजी गेली. पण भाजी चांगली झाल्यावर आपण कधी बोलतो का खरंच भाजी चांगली गेली? काम चुकीचं झालं की आपण ओरडतो, पण काम चांगलं झाल्यावर आपण कौतुक करतो का? हे मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे. मुलं टीव्ही बघतात, तुम्ही ओरडता, पण त्यांनी कधी जर घर आवरलं तर आपण बोलतो का? आणि आपले मुलं जर प्रामाणिकपणे स्टेजवर बोलताय तर आपल्या टाळ्या कमी पडताय हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, त्याच्या प्रामाणिकपणेसाठी टाळ्या. आणि ऍप्रिशिएट केलं पाहिजे. मी जेव्हा टीव्ही बघायचो तेव्हा वडिलांचा राग यायचा, आणि जेव्हा तुला वडिलांचा राग यायचा तेव्हा वडिलांबद्दल काय वाटायचं? मला कमून टीव्ही बघून नसते. का बरं टीव्ही बघत नसतील देत? मग पप्पा असेच आहे, मग तो राग किती दिवस मनात राहायचा? थोड्या वेळ मनात राहायचा. आता जर पप्पा उद्या तुला गेले, तू टीव्ही बघतोय आणि पप्पा तुला रागवले, तर तुला काय वाटेल? ते आपल्या चांगल्यासाठीच वागवत. नाही, चांगल्यासाठी म्हणजे का बरं? टीव्ही बघितली तर अभ्यास नाही व्हायचा. नाही, ते तुला का रागवत आहे? ते शेजारच्या मुलाला का रागवत नाही?